नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभप्रभात सर्वांना. आज मी सकाळ सकाळ प्लॉटवर आलो आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी आपले झाडांसाठी मारलेले खड्डे दाखवतो. राईट साईडला टोटल 4 खड्डे मारले आहेत. खड्डे जरा थोडे मोठेच झालेत. JCB वाल्याला 2.5 बाय 2.5साठी बोललो होतो, पण त्याच्याकडे मोठी बकेट असल्यामुळे त्याने 3 बाय 3चे खड्डे मारले. पण ठीक आहे, जेवढा मोठा खड्डा तेवढं बरंच झाडांसाठी. सो हे राईट साईडला टोटल 4 खड्डे आहेत. त्याच्यामध्ये आता कोणती झाडं लावायची अजून काहीच ठरवलं नाही. आणि हे फ्रंट साईडला 2 खड्डे आहेत. सो फ्रंट साईडला विहीर असल्यामुळे 2च खड्डे ठेवलेत. गाईज, ही बघा, ही आपली भावनदीवरनं मागवलेली काळी माती. तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असालच. आपण काल रात्री आपला एक डंपर आला होता. ह्या एका डंपरमध्ये जवळपास 4 ब्रास माती राहते. सो हा ढीग तुम्हाला किती दिसतोय मला माहिती नाही, पण ही भरपूर माती आहे. सो ही माती वाहून जाऊ नये म्हणून आपण त्याच्या साईडने दगड लावतो आहे. कारण अजून आपल्याला झाडं आणायची आहेत. त्याच्यानंतर ती लावताना ही आपण त्याची माती यूज करणार आहोत. सो त्याच्यासाठी थोडे दिवस जातीलच. त्याच्यामुळे मी हे आता दगड लावून घेतो आहे. दगड मोठे मोठे उचलणं लावणं ह्याच्यामध्ये खूप दमायला होते मला. कारण या कामाची कधीच सवय नव्हती, म्हणजे अजिबात नाही. पण ह्या ऑर्गॅनिक फार्मिंगच्या ध्येयामुळे हे सगळं मी करतो आहे. मी तर आज बऱ्याच दिवसांनी सकाळचा 8चा सूर्य बघितला आहे. कारण हल्लीचं माझं शेड्यूल रात्री 1:30-2 वाजता झोपायचं आहे. त्याच्यामुळे हा 8चा सूर्य तर मला बघायलाच भेटत नाही. 9:30-10 वाजतात काय. पण एक तर खरं आहे, जर मनात जर जिद्द असेल तर आपण सर्व काही करू शकतो. ही तर जस्ट सुरुवात आहे. आपल्याला बरंच काही करायचं आहे आणि खूप सारी तयारी करायला लागणार आहे यासाठी. आत्ता साधारण 8:30-9 वाजत आलेत आणि ऊन पण वाढायला लागलं आहे. जसं जसं ऊन वाढत जातं तसं तसं जास्त दमायला होतं. सो बघा ना, हेच तर पहिलं शिकायला मिळालं मला की शेतीचं काही काम असेल तर सकाळी लवकर उठून यावं लागतं. सो हे माझ्यासाठी एक फर्स्ट लेसन आहे. ज्या आजोबांपासून कोणी शेती केली नाही, सगळे जॉबच करत आले, त्याच्यामुळे या सगळ्याची काही आयडियाच नाही मला. तर बऱ्यापैकी दगड लावून झाले आता, पण अजून पूर्ण सर्कल करणं बाकी आहे. सो जरा मोठे मोठे दगड बाहेर काढले. मला लास्ट टाईम बोलत होतो बघा की हे दगड मी टाकून देणार नाही, हे पुढे असे उपयोगी येतात. ब्लॉग्समधून मी माझी ऑर्गॅनिक फार्मिंगची जर्नी रेकॉर्ड करतच आहे. पण मला हे सर्व सगळ्यांसाठी एक एक्झाम्पल म्हणून दाखवायचं आहे की ज्याचा काहीच शेतीचा बॅकग्राऊंड नाही आहे किंवा त्याची ती लाईफस्टाईलच नाही की हे सगळी कामं करायची, पण मनात जर इच्छा आहे तर तो कसं काय करू शकतो, सुरुवात कशी करू शकतो, ह्याचं मला एक एक्झाम्पल तुम्हा सर्वांसाठी द्यायचं आहे. ज्यासाठी हे सर्व टफच आहे, पण मी याच्यातून काय करतो आहे, बरोबर करतो आहे की नाही करतो आहे, किंवा माझी काही चुका होत आहेत, या सर्वातून तुम्ही शिकू शकता. म्हणजे ज्याला शेती किंवा स्पेसिफिकली ऑर्गॅनिक फार्मिंग सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी ही सर्व इन्फॉर्मेशन एक स्टार्ट म्हणून नक्कीच उपयोगी येईल. जर कोणी शेतीची नवीन सुरुवात करत असेल तर मी त्याला नक्की सल्ला देईन की तुम्ही छोट्या जागेतून सुरुवात करा. तर मला पण आधीच वाटायचं आहे की मी एक 2-3 एकरची जागा घेईन आणि त्याच्यामध्ये बरंच काही करेन. पण आत्ता समजतं आहे हे खूप कठीण आहे. जेवढं जसं वाटतं आपल्याला तेवढं शेती ही सोपा विषय नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःला करण्याची हिंमत पाहिजे, तेव्हाच आपण 4 गोष्टी 4 लोकांना घेऊन करू शकतो. पण त्याच्यासाठी जर लागणारं नॉलेज आपल्याला नक्कीच पाहिजे. पसरलेली माती आतमध्ये गोळा करून ठेवली, कारण आपण थोडी पण माती वाया घालून चालणार नाही, कारण खूप महाग आहे. जसा पावसाळा जवळ येतो तसा मातीचा रेट वाढत जातो. आणि त्या मातीवर कुत्रे किंवा पावसामुळे माती वाहून जाऊ नये, विस्कटू नये म्हणून त्याच्यावर एक शेडनेट टाकायचा प्रयत्न करतो आहे. पण हे शेडनेट आहे नेमकं छोटं. जे घरात होतं तेच घेऊन आलो, कारण आपलं काही एवढं मोठं बजेट नाही की पूर्ण ताडपदरी टाकून आपण माती कव्हर करू. आणि तसंही लवकरच झाडं लावायची आहे. त्याच्यामुळे जेवढं शेडनेट होतं तेवढं मी टाकून घेतो आहे सध्या. बघू पुढे कसं काय होईल ते. ॲटलिस्ट थोडीफार तरी माती कव्हर होईल ह्याच्यामध्ये. शेडनेट एका साईडनं घातलं की दुसऱ्या साईडनं सरकते. त्याच्यामुळे आता ह्याच्यावर दगड ठेवून घ्यावं लागेल. पण त्याच्या आधी जेवढं पसरवता येईल तेवढं पसरून घेतो. फायनली हे शेडनेट कसं बसवायचं याची ट्रिक मला समजली आणि व्यवस्थित आपलं शेडनेट बसलं. ह्याच्यावर दगड ठेवले, जरा भरपूरच ठेवलेत, कारण पावसाळी वातावरण आहे, वाऱ्याने उडून जाऊ शकतं.
फायनली आपलं हे सगळं कवर टाकून झालेलं आहे. हात तर माझे प्रचंड दुखायला लागले, कारण जवळपास 10 वाजत झालेत आणि कंटिन्युअस 1-2 तास काम करतो आहे. फायनली आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता लवकरच ऑफिससाठी पळायला लागेल. चला तर मंडळी, हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि पुन्हा लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकरच मी झाडं सिलेक्ट करायला जाणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दी नेक्स्ट अपडेट. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.